राहुल गांधींच्या विमानाप्रमाणे निवडणूक आयोग मोदी शहा यांच्या विमानाची तपासणी करणार का असा सवाल आता उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। पण सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांच्या विमानाची झाडाझडती घेता येत नसली तरी इतर सर्व नेत्यांच्या विमानांची तपासणी नक्कीच केली जाईल असं उत्तर राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिलेलं आहे। अर्थात या सगळ्या संदर्भात आता अनेक प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत। राहुल गांधींच्या विमानाप्रमाणेच निवडणूक आयोग मोदी शहा यांच्या विमानाची तपासणी करणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात एस चोक्कलिंगम यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता 19 तारखेला पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्राच्या मतदान होणार आहे आणि एकंदरीत या मतदानाच्या प्रक्रियेसाठी निवडणूक आयोग कशा प्रकारे सज्ज आहे हे जाणून घेऊया। आपल्या सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम सर आहेत। सर, काय सांगाल, तयार आहे यंत्रणा पूर्णपणे? लोकांना व्यवस्थितरित्या मतदान करता येईल का? होय, 5 मतदारसंघाच्या आपल्या मतदान होणार आहेत, त्यासाठी पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे। 10,000 मतदान केंद्रामध्ये मतदान होणार आणि 97 उमेदवार या रिंगणामध्ये उभे आहेत। आमच्या लेवलला पूर्ण तयारी झालेली आहे। आपण मतदानच्या ईव्हीएमच्या सर्व तपासणी केले, काय काय साहित्य आवश्यक आहे पूर्ण केले। मतदान केंद्रामध्ये ऊन असल्यामुळे काय काय आवश्यक असतात, पेंडाल असो, पाणीच्या व्यवस्था असो, सर्व पूर्ण केलेले आहेत। प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचलेले आहेत। वोटर इन्फॉर्मेशन स्लिप त्यांना दिलेले आहे, जेणेकरून ते कुठले मतदारसंघामध्ये जाऊ शकतात त्यांना कळेल। आणि अंध मतदारांना आपण ब्रेल मार्फत वोटर इन्फॉर्मेशन स्लिप वाटप केलेलं आहे। आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी या वेळामध्ये न चुकता उपस्थित राहून मतदान करावे। शेवटचे 48 तास असतो तो प्रचार करता येत नाही, मात्र याच कालावधीमध्ये सर्वाधिक जास्त छुपा प्रचार केला जातो पक्षांकडून। काही काही ठिकाणी तर आपण पाहिलेलं आहे वेगवेगळी प्रलोभनही दाखवण्याचा हाच काळ असतो। याच्यावरती तुमचा कशा प्रकारे देखरेख असेल, कसा वॉच असेल? सायलेन्स पिरियडमध्ये शेवटच्या 48 तासामध्ये आपण कुठलाही प्रचार करू नये असं अपेक्षित आहे। फक्त इलेक्ट्रॉनिक मीडियमचा काही चालू आहे ते चालू असतात, बाकी फील्ड प्रचार पूर्णपणे बंद असणे अपेक्षित आहेत। आपण सांगितल्याप्रमाणे कोणी प्रलोभन दाखवायला प्रयत्न केले, आमच्या निदर्शनात आले, तक्रार आल्या, आम्ही तात्काळ कारवाई करतो। हे होते राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि एकंदरीतच आता आयोगाची करडी नजर असेल ती या छुपा प्रचारावर असेल। याशिवाय हेलिकॉप्टर असेल किंवा विमान असेल, प्रत्येकाची तपासणी केली जाईल वगळता पंतप्रधान सुरक्षेच्या कारणास्तव। मात्र आता राज्यामध्ये किती तगडा बंदोबस्त ठेवला जातोय आयोगाकडून आणि कशा प्रकारे देखरेख केली जाते हे येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।